आज ना छान असं चिकन बघा चुलीवरती बनवायचं आहे. तर बघा इथं चिकन मी पहिल्यांदा मॅरिनेट करून घेत आहे. तर चिकनमध्ये मी 2 चमचे हळद चिकन मसाला घालून घेतलेला आहे त्यामध्येच. आणि त्यानंतर बघा घरचं तिखट घालून घेतलेलं आहे 1 चमचा आणि दही घालून घेतलेलं आहे. आणि हे सर्व मिश्रण एकदम मिक्स करून घ्यायचं बघा व्यवस्थित. आणि त्यामध्येच धनिया पावडर पण घालून घेतलेली आहे. आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेतलं बघा व्यवस्थित. मॅरिनेट करून घ्यायचं आपल्याला हे. आणि असं मॅरिनेट करून घेतलं की असं हे वास वगैरे येत नाही बघा. चिकनचं छान टेस्टी लागतं. आणि हे बघा मसाला तयार आहे. आता बाहेर चूल पण पेटवलेली आहे. आता स्वराच्या पप्पाने चूल पेटवून दिलेली आहे. आता तेच बनवणार आहेत. पण बघा आता मध्येच त्यांना काम आलं म्हणून ते मध्येच निघून जातात. मग मलाच बनवावं लागतंय. तर ओलं खोबऱ्याचं वाटण घालून बनवणार आहे बघा. तर ओलं खोबरं कधी टाकायचं ही शेवटी मी ट्रिक सांगणार आहे. तर बघा आणि हे करत असताना बघा एक मोठी चूक पण झाली होती माझ्याकडून. तर ते तुमच्या लक्षात आले तर तुम्ही पण नक्की कमेंट करून सांगा. मी सगळ्यात शेवटी सांगणारच आहे माझी काय चूक झाली होती तर बघा. तर बघा इथं मी सर्व सामान घेऊन गेलेले आहे बघा. तर इथं चूल पण पेटवून ठेवलेली आहे बघा. त्यावरती कढाई ठेवलेली आहे. हे बघा स्वराचे पप्पा तडका द्यायला बसलेत पण मध्येच त्यांना ड्युटी आले म्हणून ते गेले. तर आता इथं माझं काम चालू आहे बघा तडका द्यायचं. तर इथं मी पहिल्यांदा कांदा टाकून घेतला बघा तेलामध्ये. पहिले खडा मसाला टाकला होता, जिरं दालचिनी तेजपत्ता, आणि त्यामध्येच कांदा घालून मग टोमॅटो घालून घेतला. आणि टोमॅटो असा व्यवस्थित परतला की मग त्यामध्येच हलका परतला की लगेच मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो पण असा चांगला शिजला जातो बघा. इकडं लगेच तोपर्यंत इकडं पाणी पण सुटलं होतं बघा. लगेच डॅमचं पाणी सुटलं जातं. तर त्यामध्येच घरचं तिखटही घालून घेतलं बघा व्यवस्थित आणि मिक्स करून घेतलं. आणि चुलीवरती खायचंच आम्हाला होतं इच्छा, म्हणून आज चुलीवरतीच बनवायचा प्लॅन केला होता. खूप दिवसातून चुलीवरचं खाण्याची इच्छा झाली होती. तर घरची पण आठवण आली होती बघा घर असं गावाकडचं. तर आम्ही इकडं कारगिलमध्ये राहतो तर बघा इकडं हवा पण चालू आहे. तर म्हटलं चला चुलीवरती बनवून बघूया, ट्राय करून बघूया आपल्याला जमते का चुलीवरती. एवढ्या हवेत पण आम्हाला करायचंच होतं. एवढी हवा सुरू होती तरी करून खायचं होतं म्हणून बघा हे बनवायला घेतलं होतं. आणि हे कमी पाणी सुटेपर्यंत अजिबात पाणी टाकायचं नाही बघा याच्यामध्ये. असं कमीवर गॅसवरतीच ठेवून हे करायचं. मी इकडं झाकून ठेवलं बघा परतवून. आणि इकडं बघा स्वराचं आणि पहलचं काय चाललंय. तर त्यांचं बघा हे ॲप्रिकोट तोडतात तिथं. इथं सगळीकडे ॲप्रिकोटचीच झाडं आहे ती. ॲप्रिकोट म्हणजेच खुरबानीचं झाड आहे ती बघा. हे किती फ्रूट लागलंय बघा. ह्या वर्षी खूप सारं फ्रूट लागले. आणि खुरबानी ही गरम असते ना त्यामुळं जास्त खायची नसते. त्यांना किती सांगते 1 ते 2 ठीक आहे. पण त्यांचं चालूच आहे बघा, सारखं तोडून खायचंच चालू आहे त्यांचं. खुरबानी खातायत त्या. तर चला मग इथं झाकून ठेवलं होतं 5 मिनटं. मग लगेच हलवून घेते मी काढून आता झाकण व्यवस्थित. हे कमी गॅसवरतीच हे कमी आचेवरती शिजवायचं. गॅसची सवय झाली ना आता, गॅस म्हणते मी. तर चुलीवरती कमी ह्याच्यावरच शिजवायचं आहे. जास्त आग लावली नाही बघा खालून. कमीच लाकूड लावलेलं आहे मी. आणि बघा हे कमी ह्याच्यावरतीच शिजवल्यावर चव छान येते, एकदम भारी चव लागते बघा याची. आणि हे बघा इथले काका आले होते पाहायला काय करतायत म्हणून. तर ते म्हणले तुम्ही आतमध्ये का बनवत नाही. तर म्हणलं काकांना की चुलीवरची खायची एक वेगळीच मजा असते म्हणून आम्ही बाहेर बनवते. तर बघा इथं बनवते. आता पाणी सुटलं होतं थोडंसं. मी 5-7 मिनिटांनी आणखी झाकून आणखी एकदा खोललं आणि त्यामध्येच हे पातेल्यात जे मुरवायला ठेवलं होतं ना ते पाणी टाकले मी याच्यात. आणि ते गरम पाणी टाकलं होतं त्याच्यामध्येच. केटल आतमध्येच गरम करून आणली होती. आणि ते पाणी टाकलं आणि मग मिक्स करून घेतलं बघा. याच्यात थंड पाणी घालायचं नाही, हलकंसं गरम पाणी घालायचं जेणेकरून ते आतपर्यंत शिजलं जातं बघा. आणि हवा तर इतकी खतरनाक सुरू झाली ना बघा नंतर. आता म्हणलं चिकन शिजतंय की नाही, पण केला आम्ही शेवटी आमचा प्रयत्न. आणि सगळ्यात शेवटी बघा पहिल्यांदा हे ओलं खोबरं घालायचं नाही आपल्याला. सगळ्यात शेवटी शिजत आले का नाही 90% शिजलं की मग हे खोबरं घालून घेतलं बघा. ओलं खोबरं आणि कोथिंबीर अशी बारीक वाटून पेस्ट करून घेतली होती त्याची एकदम स्मूथ. आणि ते घालून मग झाकून घ्यायचं. आणि ह्याचं पूर्ण आपल्याला पाणी आटोस्तर शिजवून घ्यायचं बघा. हे पूर्णपणे आपलं पाणी आटलं की मग नंतर गरम पाणी घालायचं बघा. शेवटी थोडंसं घालायचं आहे, जास्त पातळ नाही करायचं आहे. तर सुकंच करायचं होतं जरा, तसंच पाहिजे होतं म्हणून थोडंसं अगदी ज्युशी बनण्यासाठी पाणी घातलं होतं. तर इथं बघा मी चेक केलं आहे. तर शिजलेलं आहे बघा. आता बघा साधारण 15 ते 20 मिनटं गेली बघा हे शिजायला. तर चिकनची भाजी तयार आहे बघा. तर मी तर आता पातेल्यात काढून घेते आणि लगेच काढून घेतली बघा भाजी. आणि आता हे कढई तर आता काळी वगैरे झाली होती, चूल पण विझवून घेतली, एवढी हवा भयानक सुरू होती. तर इथंच पाणी सुटलं होतं डॅमचं. तर म्हणलं चला इथंच घासून घ्यावी कढई पटकन. तर कढईला मी अगोदर काळी पडू नये म्हणून निर्मानी तेल लावून घेतलं होतं पहा. तर निर्मानी तेल लावून मी अशी व्यवस्थित घासून घेतली बघा. म्हणजे अगोदर लावलं होतं कढई ठेवायच्या अगोदर. आणि त्याच्यावर आता ही मातीचा पण उपयोग केला मी, मातीच्या साह्याने कढई पण घासून घेतली. इथल्या इथंच भांडे धुवून घेतले आणि आत गेल्यावर आता नळाखाली पण छान दुसऱ्या पाण्याने धुवून घेईल. तर चला आता जेवायला
बघा आता कोंबडी वडे पण आहेत तिथं. शेजारीन मैत्रीण आहे ना कोकणातली, तिने पण कोंबडी वडे बनवले होते, चिकन बनवलं होतं त्यांचं पण. आणि हे बघा आपलं चिकन पण तयार आहे चुलीवरचं. आणि इकडं मी भात पण शिजायला लावला होता बघा कुकरमध्ये, बाहेर भाजी बनवत बनवत. तर बघा छानपैकी आपले कोंबडी वडे, भात, चिकन आणि सलाद पण तयार आहे बघा. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. तर इकडं बघा आम्ही बाहेर कारगिलमध्ये हे बनवण्याचा प्रयत्न केला होता आणि एवढ्या हवेत आम्ही बनवत होतो बघा. तर कसं वाटला व्हिडिओ आजचा नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात शेवटी जी चूक झाली होती ते म्हणजे बघा, नंतर सगळं आवरल्यावर लक्षात आलं की बघा हे मेन जे नॉनव्हेजला लागतं, आलं लसूणची पेस्ट, तीच माझ्याकडून राहिली होती बघा. हे गडबडीत बाहेर नेण्याच्या नादात मिक्सरच्या भांड्यात जे वाटलं होतं ते तसंच राहिलं होतं. चला तर मंडळी, थँक्यू.